आणि बीड आणि परभणी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभागृहामध्ये उत्तर देणार आहेत। बीड मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरती चौकशी होणार आहे। देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रीफिंग घेतलंय आणि या प्रकरणी सीआयडीच्या उपमहानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती मिळते आहे। या प्रकरणावर आज सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, विधानसभेमध्ये आज देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत, त्याची उत्सुकता आहे। नक्कीच प्रज्ञा, काल जर का पाहायचं तर बीड आणि परभणी या दोन्ही विषयांवरनं मोठ्या प्रमाणात आपल्याला जोरदार चर्चा होताना पाहायला मिळालेली आहे। एकूण चर्चा ही पूर्ण झाली आणि त्यामुळे आज 11 नंतर सकाळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला आपल्याला उत्तर देताना पाहायला मिळणार आहे। काल जर का पाहायचं तर बीड प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं पोलीस महानिरीक्षक यांच्याकडनं ब्रीफिंग देखील घेण्यात आलेलं आहे। एकूणच या संदर्भात आता पुढील कारवाई काय होते आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उत्तरामध्ये देवेंद्र फडणवीस हे कारवाई संदर्भात काही भाष्य करतात का, कशा प्रकारे SIT असेल किंवा इतर ज्या मागण्या आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत तर त्या पूर्ण होतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र काल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी मोठ्या प्रमाणात बीड आणि परभणी या दोन्ही विषयांवरनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे। त्याला उत्तर देवेंद्र फडणवीस कसे देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।